वृद्धाश्रममुक्त भारत ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी सर्वप्रथम मूल्यसंस्कार विभागाचे कार्य अधिकाधिक व्यापक आणि समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोचवणे अत्यंत गरजेचे आहे. आदर्श निर्व्यसनी, सदाचारी, कर्तृत्ववान आणि सुसंस्कारित पिढी घडवणे हे एक प्रकारे राष्ट्रीय कार्य आहे. त्याकरता सेवा कार्य करताना मूल्यसंस्कार विभागाला अग्रक्रम देणे आवश्यक आहे. जागतिक तापमानवाढीचा धोका ओळखून माऊलींनी समस्त सेवेकरांना दिलेले 1.25 कोटी महावृक्षारोपण अभियान म्हणजे एक प्रकारे पर्यावरणाची सर्वोच्च सेवाच आहे. वृक्षारोपण बरोबरच वृक्षांचे संवर्धनही झाले पाहिजे. यामध्ये आपण वेगवेगळे वृक्ष लावू शकतो. उच्चशिक्षित मुलांचे आईवडील वृद्धाश्रमात आढळून आले आहेत. त्यामुळे उच्च शिक्षणाबरोबरच पालकांनी आपल्या मुलांना सुसंस्कारही देण्याची गरज आहे. मुलांना आध्यात्मिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सोप्या भाषेतून समजावून सांगल्यास सेवा न करणारी मुलेही बुद्धिदैवतांच्या आवडीने सेवा करू लागतील. आपल्या सात्विक आणि भक्ती करणाऱ्या मनाने शिजवलेले अन्न हे स्वामींना अभिप्रेत असते. नैवेद्य दाखवताना त्या अन्नावर पहिला अधिकार असतो तो भूमातेचा. त्याचे प्रतीक म्हणून आपण पाण्याचा भरीव चौकण करतो. त्यानंतर नैवेद्यावर ठेवलेले तुळशीपत्र आपण प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा म्हणत स्वामींना किंवा अन्य देवतांना तात्विक रूपाने अर्पण करत असतो व तदनंतर त्या संपूर्ण नैवेद्यावर सर्वार्थाने अधिकार असतो तो स्वामी सेवेकरांचा. जो व्यक्ती दुराचारी, घरातील स्त्रीला त्रास देणारा आणि व्यसनी करणारा असतो अशा व्यक्तीकडे अन्न खाणं म्हणजे परान्न खाणं आहे. या ठिकाणी खाल्लेले अन्न आपण वर्ज्य करावे. तसेच जिथे शाकाहार नसतो तिथलेही अन्न आपण वर्ज्य करावे. सेवामार्ग संपूर्ण जगभरात पोचला असून परमपूज्य गुरुमाऊलींचे अमृततुल्य हितगुज जगातील सर्व भाषांमधून उपलब्ध व्हावे म्हणून सेवेकरांनी वेगवेगळ्या ॲपचा वापर सुरू केलेला आहे. सेवा मार्गाचे मानवतावादी सेवाकार्य करण्यासाठी सेवेकरांना कोणत्याही परवानगीची गरज नाही. सेवा करण्याची इच्छा असलेला प्रत्येक सेवेकरी कोणाच्याही परवानगीशिवाय सर्व काम करू शकतो. सीमेवरील सैनिक यांच्या मुलांसाठी खूप सारे उपक्रम मार्गामध्ये राबवले जातात. त्यांच्यासाठी राख्यासुद्धा बनवल्या जातात.